गणपती आणि वेताळाची कथा। एका सुंदरशा खेड्यात जिथे हिरवीगार शेतं होती आणि स्वच्छ नदी वाहत होती, तिथे अचानक संकट यायला लागली। कधी जनावरं आजारी पडायची, तर कधी पिकं करपून जायची। गावकरी खूप दुःखी झाले होते। गावकऱ्यांनी खूप प्रयत्न केले, पण काहीच फरक पडला नाही। मग त्यांनी गावाबाहेरच्या एका ज्ञानी ऋषींकडे जायचं ठरवलं। ते ऋषी डोंगराच्या पायथ्याशी एका शांत आश्रमात राहत होते। ऋषींनी, ज्यांचं नाव ज्ञानेंद्र होतं, गावकऱ्यांचं दुःख ऐकून घेतलं। त्यांनी डोळे मिटून थोडा वेळ विचार केला आणि म्हणाले, हे संकट वेताळामुळे आलं आहे, जो भूतांचा राजा आहे। त्याला शांत करण्यासाठी तुम्हाला गणपती बाप्पाची मदत घ्यावी लागेल। ऋषींच्या सल्ल्यानुसार गावकऱ्यांनी एकत्र येऊन गणपतीची पूजा सुरू केली। त्यांनी एका मोठ्या झाडाखाली गणपतीची छोटी मूर्ती ठेवली आणि रोज भक्तिभावाने प्रार्थना करू लागले। गावकऱ्यांची भक्ती पाहून गणपती बाप्पा खूप प्रसन्न झाले। एका रात्री जेव्हा सगळे झोपले होते, तेव्हा त्यांना एक स्वप्न पडलं। गणपती त्यांच्या समोर प्रकट झाले आणि म्हणाले, घाबरू नका, मी तुमच्या सोबत आहे। मी वेताळाला योग्य मार्ग दाखवीन। दुसऱ्या दिवशी सकाळी गणपतीने आपल्या शक्तीने वेताळाला आपल्या समोर बोलावले। वेताळ जोपर्यंत फक्त त्रास देणं जाणत होता, तो गणपती समोर उभा राहिला। गणपती म्हणाले, वेताळा, तू माझ्या निष्पाप भक्तांना का त्रास देतोस? त्यांना काहीही न करता तू त्यांना का छळतोस? वेताळ म्हणाला, हे माझं स्वभाव धर्म आहे बाप्पा। मी भूतांचा राजा आहे आणि माझं कामच आहे त्रास देणं। गणपती हसले। ते म्हणाले, मी तुला एक वर देतो। तू माझ्यासोबत राहशील आणि माझ्या भक्तांचं रक्षण करशील। जो माझी पूजा करेल, त्याचं रक्षण करण्याची जबाबदारी तुझी असेल। वेताळाला हे ऐकून खूप आनंद झाला। त्याला एक नवीन काम मिळालं होतं, त्रास देण्याऐवजी रक्षण करण्याचं। त्याने गणपती बाप्पाला नमस्कार केला आणि म्हणाला, आजपासून मी तुमच्या प्रत्येक भक्ताचं रक्षण करीन। तेव्हापासून त्या गावात पुन्हा कधीच संकट आलं नाही। गावकरी आनंदाने राहू लागले। आजही अनेक ठिकाणी गणपती आणि वेताळ यांची मूर्ती एकत्र आढळते, जी आपल्याला सांगते की भक्ती आणि चांगुलपणाने वाईट गोष्टींनाही चांगल्या कामात बदलता येतं। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि श्री गणेशाच्या 108 नावांची कथा पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा।